हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण ठीक आहे नंबर सिरीज घेतली होती. ठीक आहे, त्या नंबर सिरीज मध्ये कुठल्या एक्झामला प्री लेवलला कुठले क्वेश्चन्स येतात, मेन्स लेवलला कोणते क्वेश्चन असतात, त्याचं लॉजिक कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे, हा सगळा डिटेल पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतला होता. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट घ्यायचा तो म्हणजे पर्सेंटेज. हा पर्सेंटेज सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण ठीक आहे ह्या टॉपिकवर बरेच टॉपिक्स डिपेंड आहेत, जसं की प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, डिस्काउंट, त्यानंतर डीआय. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा सगळं पर्सेंटेज बेस आहे. जर तुमचं पर्सेंटेज परफेक्ट असेल ते बाकीचे चॅप्टर तुम्हाला खूप इझिली येऊन जातात. ठीक आहे, तर आजच्या चॅप्टर मध्ये आपल्याला पर्सेंटेज घ्यायचा आहे, कुठले शॉर्टकट असणार आहे, कुठली मेथड आहे, हा सर्व पार्ट आपल्याला ह्या लेक्चर मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बघा पर्सेंटेज असतं काय. समजा राम आहे, रामला समजा 79% मिळाले, याचा अर्थ ठीक आहे 79 डिवायडेड बाय 100. ती एक्झाम किती मार्क्सची आहे? 100 मार्क्सची. तर रामला किती मिळालेले आहे? 79 मिळालेले आहे. समजतंय? म्हणजे जिथं हे तुम्हाला पर्सेंट असेल तिथं पर युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे पर 100 ची व्हॅल्यू दिलेली असते. समजतंय? ठीक आहे. आता पर्सेंटेजचा यूज बघा. समजा मी म्हणलं 40% ऑफ 800 प्लस 70% ऑफ 900. ठीक आहे, आता याला मी काय करणार आहे? 40 डिवायडेड बाय 100. पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय 100. ठीक आहे, इनटू हे किती आहे? 8000 प्लस 70 डिवायडेड बाय 100 इंटू हे किती आहे? 9000. मग हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल, 8 चौक 32, म्हणजे हे किती आलं? 3200. ठीक आहे, हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल, 9 सती 63, हे आलं 0. मग 0 0 5 9, याचा आन्सर किती आलं? 9500. पण एक लक्षात ठेवा, सॉरी, की एक्झाम मध्ये इतके चिंदी क्वेश्चन येत नाही. चिंदी म्हणजे सोपे आणि इझी. चिंदी हा शब्द आमच्या क्लासरूमचा आहे. इतके सोपे क्वेश्चन येत नाही, क्वेश्चन थोडेसे हार्ड असतात. मग जसे हार्ड क्वेश्चन आहेत तिथं काहीतरी वेगळी मेथड यूज करावी लागते आपल्याला. ठीक आहे, बघा आता काय आहे. समजा 62.5% of 8448 plus 57.14% of 8491. हे कॅल्क्युलेशन करायचे. 62.5% याला मी असं लिहू शकतो 5/8 into 8448 प्लस याला असं लिहू शकतो मी 4/7 into 8491. ठीक आहे, मग कॅल्क्युलेशन हे 8 1 8 5 1 5 8 5 40 म्हणजे 280 प्लस 22 12 चौक 48 3 चौक 52. काय केलं समजलंय? हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करायचे, त्याच्यासाठी पाढे पाठ असणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, बघा आता मी काय केलं, हे 8 1 8, 4 ला भाग जात नाही 0, 44, 8 5 40, किती उरले? 4, 48, 8 7 48, 56 into 5 280, 5 1 इथं पण 22 84, ते 12 चौक 48 आणि हे 13 जाती 91, तर 13 चौक 12. ठीक आहे, मग हे किती झाले? 2 8 आणि 5 13, 8 आणि 9 10 आणि 11, 5 आणि 4 9 10, म्हणजे किती आलं? 1013. ठीक आहे, असं आम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट समजला. पण आम्हाला हे नाही समजलं की 5/8 आले कुठून, 4/7 आले कुठून, हा पार्ट नाही समजला. ठीक आहे, तर तेच आहे, याला म्हणतात फ्रॅक्शन्स मेथड. आपल्याला काय करायचंय की जे पर्सेंटेज दिलेले आहे त्यांना फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं. जे पर्सेंटेज दिलेले आहे त्याला आपण काय करणार आहे? फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा कसं काय होतं, 62.5% ला आपण किती लिहिले होते? 5/8
आणि 57.14% ला 4/7. आता ते कुठून आले बघा मी सांगतो. ठीक आहे, एक लक्षात राहू द्या की आपल्याला फ्रॅक्शन्स आहेत, ह्या फ्रॅक्शन्सला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे आणि ह्या पर्सेंटेजला फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं, समजा मी म्हणलं 7/25 तर हे किती असतं 28%. परत तो फास्ट त्याला कितीने मल्टिप्लाय केलं 100. मग 25 चोक 100 7 चोक 28. समजा मी असं म्हणलं की 11/20 ठीक आहे, हे असतं 55%. कसं याला 100 ने केलं 20/100 11 5 55. म्हणजे किती पर्सेंट झालं ते 55%. ठीक आहे, हे जरी तर आपल्याला हे कन्वर्जन आले पाहिजे. ठीक आहे, बघा लक्षात. आणि हे लक्षात राहू द्या की फ्रॅक्शन्स मधले 1 म्हणजे किती पर्सेंट असतं 100%. फ्रॅक्शन्स मधले 1 म्हणजे किती पर्सेंट आहे 100%. याला मी 2 ने डिवाइड केलं तर 1/2 झालं आणि हे किती झालं मग 50%. याचा अर्थ मी 1/2 ला काय लिहू शकतो मी 50% लिहू शकतो. ठीक आहे, 1 म्हणजे किती आहे 100%. याला मी 3 ने डिवाइड केलं तर याला पण 3 ने. तर 1/3 किती असेल 33.33%. ठीक आहे, याला मी काय केलं 1/3 म्हणजे किती 33.33%. याला मी असे लिहू शकतो 33 ठीक आहे, याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं. याला पण किती करावं लागेल 2 म्हणजे किती झालं हे 2/3 किती असतं 66.66%. समजतंय. ठीक आहे, 2/3 किती झालं 66.66%. याच्यानंतर 2 न झालं 3 न मी 4 न केलं 1/4 म्हणजे किती झाले ठीक आहे 25%. ठीक आहे, याला मी 2 न मल्टिप्लाय केलं 1/4 म्हणजे किती आहे 25%. याला 2 न बेरीज 4 1/2 आहे आपल्याकडे. मग मी 3 न केलं 3/4 ते असतं 75. इथं 3 न केलं तर याला पण 3 न 3 * 1 3/4 25 3 75%. ठीक आहे, याच्यानंतर 5 न केलं 1/5 म्हणजे थोडक्यात किती झालं 100/5 ते किती 20% म्हणजे 1/5 20%. 1/5 किती झालं 20%. याला 2 न मल्टिप्लाय केलं तर याला पण किती न करावं लागेल 2 न. मग ते किती झालं 2/5 किती झालं 40%. ठीक आहे, समजा 3 न केलं याला 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 * 3 म्हणजे 3/5 20 3 60 म्हणजे किती पर्सेंट झालं हे 60%. 4 न मल्टिप्लाय केलं तर किती 4/5 ते किती झालं 80%. आणि 6 न केलं 5 न केलं तर 5/5 100%. ठीक आहे, आता म्हणजे हे 20 40 60 20 न ठीक आहे व्हॅल्यू वाढत जाते. आता 6 न केलं 1/6 म्हणजे किती झालं 16.66 म्हणजे 100/6 किती येतं 16.66%. ठीक आहे, 1/6 याला 2 न केलं तर किती येतं 32 6 1/3 आहे. ठीक आहे, याला 3 न केलं 3 * 6 म्हणजे 1/2 आहे आपल्याकडे. याला मी 4 न केलं 2 4 32 6 2/3 आहे आपल्याकडे. 5 न केलं 5/6 आहेत का नाही. मग याला 5 न केलं तर याला पण 5 नच मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, 5/6 ते येतं 83.33%. समजतंय. आता बघा 5/8 62.5 सॉरी राहिले नेक्स्ट याच्यात आहे. ठीक आहे, हे समजले तर याची स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, हे फ्रॅक्शन्स आता आहेत.
ठीक आहे बघा आपण 6 पर्यंत चालतो 7 1/7 ते असतो 14.28%. याला मी 2 न मल्टिप्लाय केलं तर ते किती झालं 2/7. याला पण 2 न करावं लागेल ते येतं 28.56%. याला मी 3 न मल्टिप्लाय केलं तर 3/7 ते असतं 42.84%. त्याला मी 4 न मल्टिप्लाय केलं 4/7 ते असतं 57.14%. त्याला मी 5 न मल्टिप्लाय केलं ते झालं 5/7 71.4%. त्याला मी 6 न मल्टिप्लाय केलं ते येतं 6/7 85.68%. आणि जर 7 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल 100%. ठीक आहे याच्यानंतर 1/7 झालं याच्यानंतर 1/8 1/8 किती येतं 12.5%. ठीक आहे 1/8 म्हणजे किती येतं 12.5. याला 2 न मल्टिप्लाय बेचोक 8 1/4 आपल्याकडे आहे 1/4. ठीक आहे याला मी 3 न केलं तर याला पण काय करावं लागेल 3 न म्हणजे किती झालं 3/8 37.5%. याला मी 4 न केलं तर याला पण किती न करावं लागेल 4 न 4 दुनी 8 1/2 आहे आपल्याकडे. 5 न मल्टिप्लाय केलं तर याला पण 5 ते झालं 5/8 5/8 किती येतं 62.5%. याला 6 न केलं तर याला पण 6 न 32 6 बेचोक 8 3/4 आहे आपल्याकडे. आता 6 नंतर किती न मल्टिप्लाय केलं 7 7/8 7/8 किती आहे 87.5%. समजतं आणि समजा 8 न केलं तर 100%. त्याच्यानंतर 1/9 1/9 किती आहे 11.11%. 2/9 किती येतं 22.22. 3/9 किती येतं 33.33. तसं 7/9 किती झालं 77.77%. असं कुठपर्यंत असणार आहे 8/9 पर्यंत ते असतं 88.88 आणि 9/9 म्हणजे किती 100%. याच्यानंतर 1/10 1/10 म्हणजे किती झाले ठीक आहे 10%. समजतंय चला आता बघा हे 57.14% म्हणजे किती झाले बघा 4/7. आता समजलं कुठून आले ते ठीक आहे 62.5 ला किती लिहिलं मी 5/8. समजतंय चला याची पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. करू रस काय काही क्लासरूमचे शब्द आहेत व्हिडिओ लेक्चर मध्ये करू का रस आणखी क्लासरूम मधले शब्द आहेत. आता बघा समजा 28.56% of 14770. आता आपल्याला हे सॉल्व करायचं मग 28.56 म्हणजे किती असतं 2/7 14770. ठीक आहे त्याला मी काय केलं 7 7 दुनी 14 7 1 7 7 1 7 0 2 0 0 बेदुनी 4 म्हणजे किती आलं 4220. बघा वाटलं आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा 75% ऑफ 28156. ठीक आहे आता 75% म्हणजे किती 3/4 into 28156. ठीक आहे किती आलं हे 4 7 28 1 ला भाग जात नाही 0 15 आले किती आलं 4 त्रिक 12 4 9 36. आता याचं मल्टिप्लिकेशन ठीक आहे 9 त्रिक 27 काय आले 2 3 त्रिक 9 9 2 11 हे आणि 7 त्रिक 21 म्हणजे किती आलं 2117. समजतं हे ठीक आहे चला मी तुम्हाला एक 5 क्वेश्चन देतो ते तुम्हाला होमवर्क करायचे बघा. 57.14% of 168,133.
percent of 89775, 42.84% of 14791, 66.66% of 23424, त्यानंतर 83.33% of 4432. ठीक आहे, हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे आणि ठीक आहे याच्यामधले याचे जे आन्सर्स येतील ते मला आयलंडच्या ऑफिशियल टेलिग्रामवर आन्सर दिले तरी चालतील किंवा ठीक आहे त्या टेलिग्राम चॅनलवर माझा पर्सनल नंबर आहे त्या पर्सनल नंबरवर तुम्ही जरी मेसेज केले तरी पण चालेल. तर याची स्क्रीनशॉट घ्या बरं फास्ट. आता बघा की प्रत्येक क्वेश्चन हा फ्रॅक्शन मेथडनच सॉल्व्ह होईल असं नाही. ठीक आहे, जर बघा म्हणजे एकच मेथड फिक्स असते असं नाही. जर एकच मेथड फिक्स असते तर भारतामध्ये पूर्ण क्लासवाल्यांनी ठीक आहे ती एकच मेथड शिकवली असते असं नसतं. ठीक आहे, जसा क्वेश्चन आहे तशी आपल्याला आपली मेथड घ्यावी लागते. तसं बघा क्रिकेट मॅच मध्ये काय असतं की बॉलर असा असेल की ह्या बॉलरला आपल्याला स्लो खेळायचंय, ठीक आहे, ह्या बॉलरवर आपली विकेट जाऊ शकते, ह्या बॉलरवर आपण अटॅक करायचा, एक स्ट्रॅटेजी असते, प्लॅनिंग असते आणि ती प्लॅनिंग बॉलरवर डिपेंड असते. तसंच आपली पण एक मेथड असते, प्लॅनिंग असते, स्ट्रॅटेजी असते, ती कोणावर डिपेंड आहे, क्वेश्चनवर डिपेंड आहे. जिथं इझिली ठीक आहे फ्रॅक्शन्स पर्सेंटेज कन्व्हर्जन होत असेल तर करायचं, नसेल तर दुसरी मेथड यूज करायची. समजतं. आणि आतापर्यंत आपण जे क्वेश्चन घेतलेले आता जे बघितले ठीक आहे पर्सेंट ते 100च्या आतमधले असतात. 100च्या वर हो 100च्या वर पण येऊ शकतात. म्हणजे कसं बघा समजा मी म्हणलं 133.33%. ठीक आहे, आता 133.33 हे 33.33 मला आपण असू शकतो ना 100% प्लस 33.33%. हे म्हणजे 1 आणि हे किती झालं 1/3. मग हे किती तर 3 1 3 3 आणि 4 म्हणजे किती झाले 4/3. समजतंय. ठीक आहे, पण हे असं सॉल्व म्हणजे स्टेप्स घ्यायचे नाही, असं सॉल्व नाही करायचं. स्टेप्सला मार्क नाहीये, आपली काही बोर्डाची एक्झाम नाहीये, बोर्डाच्या एक्झामला स्टेप्सला मार्क असतात. ठीक आहे, आता काय करायचं की 33.33 म्हणजे 1/3, 3 1 3 3 आणि 4 म्हणजे किती झालं हे 4/3. समजतंय. वाटलं सांगतील एक्झाम्पल घेऊ आपण. 166.66%, 175% अवघड आहे थोडं, 275%, 183.33%, 333.33%. ठीक आहे, हे 100च्या वरचे पर्सेंटेज आहे. मग मी काय करू शकतो 66.66 ला काय लिहू शकतो 2/3, 3 1 3 3 आणि 2 5 5/3. 75% ला काय लिहू शकतो मी 3/4. मग हे किती झालं 4 आणि 8 8 आणि 3 11 11/4. 83.33 म्हणजे किती असतं 5/6. 6 1 6 आणि 5 11 11/6. हे 33.33 ला काय लिहू शकतो 1/3 3 3 9 1 10 म्हणजे किती झालं हे 10/3. समजतंय. चला ज्यांना स्क्रीनशॉट काढायची त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. करू रफ. आता एक लक्षात घ्या, जसं मी सांगितलं की प्रत्येक क्वेश्चन हा ठीक आहे फ्रॅक्शन न सॉल्व्ह होऊ शकत नाही, पण फ्रॅक्शनचा यूज खूप ठिकाणी होतो आपल्याला. एक साधं एक्झाम्पल घ्या. समजा ठीक आहे XYZ हा एक मोबाईल आहे. XYZ हा एक मोबाईल आहे. याची जी प्राइस आहे 33.33% न वाढली.
ठीक आहे. मग आता आपण याची कॅल्क्युलेशन प्राइम मध्ये अवघड जातात, तर तसं नाही करायचं. ठीक आहे. XYZ हा मोबाईल आहे, त्याची प्राइस 33.33% न इन्क्रीज झाली. 33.33% न इन्क्रीज झाली म्हणजे त्याची प्राइस किती झाली? 133.33. हे कसं आलं, काय आलं, आपण ते प्रॉफिट अँड लॉस वर्ड प्रॉब्लेम मध्ये बघणार आहोत. फक्त लक्षात घ्या की 33.33% न इन्क्रीज झाली म्हणजे ती झाली 133.33. 133.33 किती असतं आता बघितलं आपण 4/3. म्हणजे त्याची प्राइस पहिल्यांदा 3 युनिट होते. ठीक आहे. आता किती झाली त्याची प्राइस? 4 युनिट झाली आहे. सुरुवातीला त्याची प्राइस 3 युनिट होती, नंतर किती झाली आहे? 4 युनिट. समजतंय? ठीक आहे. किंवा काय असतं डीआय मध्ये, म्हणजे डीआय म्हणजे काय असतं की असा एक ग्राफ दिलेला असतो. ठीक आहे. असा एक ग्राफ असतो किंवा लाईन ग्राफ असतो, बार ग्राफ असतो किंवा हे पाय चार्ट असतं. ठीक आहे. याच्या 5 क्वेश्चन असतात, त्याला म्हणतात डीआय. आता याच्यात जे 5 क्वेश्चन असतात, ठीक आहे, याच्यात बरेच क्वेश्चन हे पर्सेंटेज बेस असतात. त्याच्यामध्ये थोडीशी कॅल्क्युलेशन हेवी असते. समजा असं कुठलं तरी क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन करताना मला त्यांनी पर्सेंटेज विचारलं आणि ते पर्सेंटेज समजा असं आहे 3684 डिवायडेड बाय 6140 into 100. आणि त्यांनी काय केलं की ऑप्शन दिले. समजा 40%, 30%, 65%, 60% आणि 70%. समजा त्यांनी असे ऑप्शन दिले. आपण काय करतो की हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, बरोबर आहे. हे 4 कॅन्सल, हे 4 कॅन्सल, असं नसतं होत. 4 कॅन्सल नाही होत. ठीक आहे. हे 4 0, हे 4 आणि हे 100. तुम्ही काय करणार? हे 0 0 कॅन्सल, मग याला 2 न भागणार, 4 न जाणार, 5 न शोधणार, ते खेळत बसणार, त्याला वेळ जातो. असे काय करायचं? फ्रॅक्शन यूज करायचे, जे करून आपलं कॅल्क्युलेशन कमी लागतं. म्हणजे कसं, याला मी अप्रॉक्सिमेट 60 घेतले आणि हे किती आहे? 36. ठीक आहे. 32 36 12 पंच 60. 3/5. 3/5 किती येतं? 60. याचा आन्सर किती आलं? 60%. समजतंय? असा फ्रॅक्शनचा खूप ठिकाणी आपल्याला यूज होतो. ठीक आहे. बघा आता मी जसं सांगितलं की एकच मेथड नसते, खूप साऱ्या मेथड असतात. ठीक आहे. आता प्रत्येक पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन होईलच असं नाहीये, पण ज्या पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन होत नाही तिथं काय करायचं बघा. समजा एक एक्झाम्पल आहे 45% ऑफ 2750. ठीक आहे. त्याला मी असं सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे याला असं डिवाइड करू शकतो 40% प्लस 5%, किंवा याला असं पण करू शकतो मी 50% मायनस 5%. ठीक आहे. पहिले हे बघू. 40% म्हणजे याला किती मल्टिप्लाय? 4. कशामुळे बघा 2750 into 40%. हा 0 0 0 म्हणजे याला किती मल्टिप्लाय? 4. ही स्टेप नको आपल्याला. ठीक आहे. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. 4 पंच 20, कॅरी आले 2, 7 चौक 28 2 30, 3 4 दुनी 8 3 11. हे झाले 1100. ठीक आहे. 5%. आता 5% काढायचं तर 100% म्हणजे किती? 2750. लक्षात राहू द्या, हा जो पार्ट असतो हा असतो 100%. ठीक आहे. 100% म्हणजे 2750. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे किती झालं? हे 10%. हा 0 कॅन्सल, इथं डेसिमल, हा किती झालं? 1%. त्याला मी 5 ने मल्टिप्लाय केलं, याला पण 5 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. तर मग किती येते? 5 5 25 2 7 35 37 3 5 2 9 3 13. किती आलं? 137.5. 137.5. ठीक आहे. हे झालं 5%. मी सांगतो परत काय केलं. 100% म्हणजे किती येतं? 2750. हा 0 कॅन्सल, हा 0, हे झालं 10%. ठीक आहे. हा 0 कॅन्सल, इथं डेसिमल, हे झालं 1%. ठीक आहे. आपल्याला पाहिजे 5 म्हणून याला काय केलं मी? 5 न मल्टिप्लाय. पण असं नाही करायचं, आणखी सोपं सांगतो. ठीक आहे. 100% म्हणजे किती आहे?
2750 हा 0 कॅन्सल हा 0 हे झालं 10%. याच्या अर्ध म्हणजे 5%. मग याच्या पण हाफ म्हणजे याला 2 ने डिवाइड केलं 5%. मग याला पण 2 ने ब्रेक आणि 75 चा हाफ 37.5. समजतं हे? ठीक आहे. मग आता याची काय करावी लागेल इथं ऍडिशन करावी लागेल. ठीक आहे. तर बघा हे मग 1237.5. ठीक आहे. किंवा असं करू शकतो 50%. 50% म्हणजे याचं काय घ्यावं लागेल हाफ. ठीक आहे. 1375. आता 50% म्हणजे 1375. हा 0 कॅन्सल इथं डेसिमल म्हणजे डायरेक्ट किती मिळाले 5% मिळाले 137.5. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही किती पर्सेंट आहे 50% आहे. 0 कॅन्सल केलं तर 5%. 1375 इथे 0 आहे का नाही म्हणून डेसिमल दिला. आणि आता याचं काय करायचंय सबट्रॅक्शन. ह्या 75 मधून हे 37.5 गेले म्हणजे किती आलं 37.5. 3 मधून 1 गेला 2. आन्सर आलं 1237.5. समजतं हे नक्की बघा. तुम्ही याला असं पण सॉल्व्ह करू शकता. बघा याला मी काय केलं ह्या 45 ला 2 ने मल्टिप्लाय केलं याला 2 ने डिवाइड केलं म्हणजे एक डबल केलं आणि एक हाफ केलं. तर हे किती झालं मग 90% ऑफ. ठीक आहे. याचं हाफ केलं त्याला 1375. आता 90% म्हणजे 9 ने मल्टिप्लाय 9 5 45 4 963 4 67 काही 6 9 3 27 27 आणि 6 33 9 1 9 3 12 म्हणजे आन्सर किती आलं 1237.5. समजतं हे? ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता बघा सोपे क्वेश्चन. 22% ऑफ 2250. तर 22% काढायचं एकदम सोपं. ठीक आहे. मी काय केलं 20% प्लस 2%. ठीक आहे. आता 20% म्हणजे 2250 इज इक्वल टू 100%. हा 0 हा 0 म्हणजे किती झालं 10%. याच्या डबल 20% म्हणजे 225 च्या डबल ते किती येतं 450. ठीक आहे. मग 20% म्हणजे किती आलं 450. 0 कॅन्सल 2% ते किती आलं 45. यांची ऍडिशन केली ते आलं 495. समजतं हे? ठीक आहे. परत सांग हे 20%. ठीक आहे. हे किती झाले 10%. 0 कॅन्सल केलं तर याच्या डबल 450. हे 20% आहे हा 0 गेला ते झालं 2% 45. यांची काय केली ऍडिशन केली. बघा वाटलं आणखी एक एक्झाम्पल 15.5% ऑफ 2640. आता 15.5. ठीक आहे. सोपं आहे. याला मी काय करणार आहे 10% 5% आणि 0.5. ठीक आहे. आता 10% 100% म्हणजे किती येतं 2640. हा 0 कॅन्सल हा 0 हे झालं 10%. ठीक आहे. ते किती आलं 264. याला 2 ने डिवाइड केलं याला 2 ने डिवाइड केलं किती मिळालं 5%. ते किती आलं 132. ठीक आहे. आणि 5% म्हणजे 132 आहे. ठीक आहे. मग आता इथं एक डेसिमल दिला की म्हणजे इथं पण एक डेसिमल द्यावं लागेल ते झालं 13.2. आता यांची काय करायची फक्त ऍडिशन करायची. मग किती येतं बघा हे 0.2 ला 0.2 3 आणि 3 2 5 5 आणि 4 9.
1 3 आणि 4 6 4 10 8 2 आणि 2 409.2 कॅल्क्युलेशन मध्ये कमी जास्त होऊ शकतं तेवढं तुम्ही समजून घ्या कन्सेप्ट लक्षात घ्या कन्सेप्ट काय आहे याला मी डिवाइड केलं 10% 5% 0.5 समजतंय चला स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आता मी जसं सांगितलं की प्रत्येक एकच मेथड आपल्या होते असं नाहीये ठीक आहे वेगवेगळ्या मेथड असतात आज आपण कुठली मेथड बघितली एक बघितलं फ्रॅक्शन्स मेथड आणि दुसरी कोणती मेथड आहे डिवाइड करायची म्हणजे फ्रॅक्शन मेथड म्हणजे काय की पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं ठीक आहे आणि जे काही पर्सेंटेज फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट होत नाही ते आपण डिवाइड केलेले असे डिवाइड केले की ज्याचे कॅल्क्युलेशन आपल्याला सोपे आहे ठीक आहे म्हणजे जर समजा मी म्हणलं 54% त्याला मी असं म्हणू शकतो 60 - 6% किंवा 50% + 4% डिवाइड केलं आणि फ्रॅक्शन मध्ये म्हणजे कसं समजा 37.5 हे पर्सेंटेज त्याला मी कशात कन्वर्ट केलेलं आहे फ्रॅक्शन मध्ये हे दोन पार्ट आज आपले झालेले आहेत ठीक आहे आता उद्या आपल्याला काय करायचं याच्या पुढचे पार्ट घ्यायचे म्हणजे काय आहे युनिट प्लेस न सॉल्व्ह होऊ शकतात अप्रॉक्सिमेट न सॉल्व्ह होऊ शकतात ऑप्शन नुसार सॉल्व्ह होऊ शकतात ठीक आहे बेस सेम करून सॉल्व्ह होऊ शकतात अशा खूप साऱ्या मेथड आहेत आज आपण फक्त 2 मेथड बघितल्या ठीक आहे चला कारण काय आज जर सगळ्या मेथड घेतल्या तर तुम्ही हँग होऊन जातात म्हणून आज आपल्याला ठीक आहे एवढंच